चला तर मंडळी, स्वीट खाण्याची जर इच्छा झाली असेल तर ही रेसिपी पटकन पहा. सगळ्यांनाच आवडणारी मिठाई आहे आणि मिनिटामध्ये बनणारी आहे. तर ब्रेडपासून खूप सारे असे नाश्ते आणि मिठाया बनल्या जातात. तर आज आपण एकदम मिनिटामध्ये बनवून ही तयार करू. याला काहीच वेळ लागणार नाही आणि दिसायला सुंदर, खायलाही खूप टेस्टी, पटकन होममेड आजची आपली ही स्वीट बनणार आहे. तर एंडपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपण इथे सिरप बनवून तयार करून घेऊ. अर्धी वाटी साखर घालायची आहे. नंतर आपण जेवढी साखर घातलेली आहे तेवढंच इथं पाणी घालून घेऊ. म्हणजे 1 गिलास थोडंसं जास्त जरी घातलं चालेल. बस याच्यामध्ये आता फूड कलर आपण ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं टाकू शकता. तर आता आपण गॅस ऑन केलेला आहे. त्याच्या आधी आपण इथं कलर ॲड करून घेऊ. मी इथं चुटकीभर काही हिरवा कलर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर इथं टाकू शकता. तर बस आपल्याला सिरप एवढाच बनवायचा आहे, की साखर मेल्ट झाली, की पटकन हे उतरून घ्यायचं. तर आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर आता हे सिरप बनून तयार झालेला आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला क्रीम बनवायची आहे. आता क्रीम जर घरामध्ये नसेल, तर हे दुधाची साय घ्यायची, 2 टीस्पून दूध घ्यायचं. आता याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करून घेऊ. आता हँड मीटर वगैरे काही घ्यायची गरज नाही किंवा आपल्याला बाहेरून इथे क्रीम वगैरे आणायची काहीच गरज नाही. तर मी इथे अर्धी वाटी इथं मिल्क पावडर टाकलेला आहे आणि 2 टीस्पून इथं गोड साखर इथं घातलेली आहे. आता पिठी साखर इथं घातल्यानंतर तुम्ही इलायची पावडर वगैरेही घालू शकता. काही इथे मी ड्रायफ्रूट बारीक चॉप केलेले आहे ते ॲड केलेले आहे याच्यामध्ये. आता एसेन्स वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. एकदम आपली झटपट ही क्रीम बनून तयार होते. तर आता ही परफेक्ट झालेली आहे. आता हे बाजूला ठेवायची. आता दुसरी आपल्याला प्रोसिजर करून घ्यायची आहे. आता इथे ब्रेड घ्यायची. आता मोठी साईज घेतली तरी चालेल. जे तुम्हाला ब्रेड आवडत असेल किंवा मिळत असेल ते ब्रेड घ्यायचे आणि वाटीने किंवा ग्लासने ते कट करून घ्यायचे. एकदम पाहता-पाहता ही रेसिपी बनून तयार होते आणि एकदम टेस्टी लागणारी ही मिठाई आहे. जर आपण बाहेर मिठाई घ्यायला गेलो तर खूप महाग पडते, पण त्याच्यापेक्षा ही टेस्टी आपण घरामध्ये बनवून तयार करू शकते. तर याच पद्धतीने सगळे कट लावून घ्यायचे. आता सगळे कट लावल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप प्रमाणामध्ये आपले इथे जेवढे ब्रेड होते तेवढे मी इथं कट लावलेले आहे. आता काही अर्धे ब्रेड आपण याच्यावर लेयर लावणार आहे. अर्धे ब्रेड इथंच ठेवायचे आहे आपल्याला. तर काही ब्रेड मी इथे पसरून घेत आहे म्हणजे याच्यावर आपण जी क्रीम तयार केलेली आहे ॲड करून घ्यायची आहे आपल्याला. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं आवडत असेल तसं तुम्ही बनवून तयार करू शकता. मी दाखवल्याप्रमाणे हे तुम्ही करू शकता. तर आता इथे काही मी इथे स्लाईक लावून घेतलेली आहे. आता याच्यावर आपल्याला जी क्रीम बनवून घेतलेली आहे ते आपण याच्यावर ॲड करून घेऊ. आता भरून-भरून 1-1 टीस्पून याच्यावर ॲड करायची. आता हे ब्रेड आहे शोषून घेते त्याच्यामुळं तुम्हाला इथं काही भीती वाटण्याची काहीच गरज नाही. पटकन तयार होणारी आहे आणि एकदम खायला टेस्टी लागणारी आहे. या पद्धतीने पूर्ण ब्रेडवर पसरून घ्यायची म्हणजे खायला एकदम मस्त जबरदस्त मिठाई लागते आपली. एकदम होममेड आपली ही स्वीट मिठाई जर तुम्ही एक वेळा जरी बनवून बघितली ना, तर तुम्ही तशीच वारंवार बनवून तयार करू शकता आणि मुलांना खूप आवडणारी आहे. आणि जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले, तेच ती मिठाई बनवून तयार केल्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता याच्यावर मी एक-एक वर लेयर लावलेली आहे बघू शकता आणि मस्त आपले जबरदस्त इथे बनून तयार झालेले आहे. तर आता हे बाजूला करायचं आणि मी इथं जे सिरप बनवून तयार केलेलं होतं ते इथं घ्यायचं आणि काही कोकोनट पावडर इथं थोडंसं घ्यायचं डेकोरेट करण्यासाठी. तुम्ही इथं वाटलेली साखर सुद्धा इथं डेकोरेट करू शकता. तर आपलं हे एक-एक घ्यायचा पीस आणि इथे डिप करून घ्यायचा. आता इथं गोड आपलं हे सिरप बनवून तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काहीच टाकायची गरज नाही. कारण की आपण याच्यामध्ये 2 टीस्पून जे बॅटर आपण क्रीमचं बनवलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण इथं साखरेचा पावडर वापर केलेला आहे. आता हे कोटिंग नारळाच्या पावडरने आपण करून घ्यायचं. आता तुम्हाला जसं डेकोरेट करायचं असेल तसं तुम्ही करू शकता. एकदम युनिक ही आपली रेसिपी बनवून तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते. पटकन मिनिटातनी बनणारी आहे म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 10 मिनिटं लागतील याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही हे 10 मिनिटाचा रिझल्ट जेव्हा खासाल ना त्यावेळेस तुम्हाला नक्की हे आवडणार, की आपली 10 मिनिटात काय असे हजारो आपण बनवून तयार करू शकतो. अशी आपली वेगवेगळ्या पद्धतीची मिठाई बनवून तयार होते ब्रेडपासून.
तोच तो ब्रेडचा नाश्ता जर खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त सोप्यात सोपी आणि एकदम टेस्टी आपली ही रेसिपी बनवून तयार होते. जेवढ्या पद्धती सोपी असेल तेवढी पद्धत तुम्हाला दाखवते. याच पद्धतीने पूर्ण कोट करून घेतलेले आहे. काही वेगळ्या पद्धतीचे सुद्धा आपण डेकोरेट करू शकतो. हे जॅम आहे माझ्याजवळ ते आपण याच्या डेकोरेटसाठी इथं ॲड करून घेऊ. तुम्ही इथे चेरी वगैरे टाकू शकता किंवा इथे तुम्हाला जे काही गुलाबची तुम्हाला जे आवडत असेल पत्ते वगैरे ते टाकू शकता किंवा गुलाबजल टाकू शकता. जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने इथे किंवा ड्रायफ्रूट, पिस्ता जे काही तुमच्या आवडीचं असेल ते तुम्ही इथं डेकोरेट करू शकता. मी या पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे एकदम साधी सोपी. आता इथं उरलेला आपण बॅटर याच्यावर ॲड करून घेऊ म्हणजे आतपर्यंत मस्त असा हे ऑब्झर्व होते आणि एकदम ज्युसी आपली ही मिठाई तयार होते. आहे ना एकदम पाहता पाहता ही मिठाई बनवून तयार झालेली आहे. काहीच वेळ लागत नाही, जास्त गॅसही जाळला जात नाही आणि जास्त भांडे सुद्धा भरल्या जात नाही. एकदम सोपी आणि सरळ रेसिपी आहे. नक्की बनवून बघा. एकदम सोप्यात सोपी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. ऑप्शनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता या पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आहे ना एकदम सोपी रेसिपी. या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. एकदम सोपी आणि एकदम टेस्टी सुद्धा आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीची इथं मी बनवून तयार केलेले आहे. फक्त एकच पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे मी. पण ही सोप्यात सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा, खाऊन बघा. आता मी तुम्हाला काय करणार आहे, कट करून सुद्धा दाखवते. आतपर्यंत मस्त ऑब्झर्व होते ही मलाई आणि खायला खूपच टेस्टी आणि मऊ लुसलुसीत तोंडात टाकताच विरघळणारी ही आपली ब्रेडची मिठाई तयार झालेली आहे. आहे ना एकदम मजेदार आजची रेसिपी. तर नक्की बनवून बघा, नक्की खाऊन बघा, नक्की तुम्हाला ही आवडणारी आहे. तर सोप्यात सोपी आणि टेस्टी सुद्धा. तर चला लवकर बनवा आणि खाऊन बघा. नंतर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमची मिठाई कशी झालेली आहे. तर आवडली असेल रेसिपी मंडळी तर प्लीज 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 चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.